नमस्कार, मी श्वेता टोंगे. नागपूर जिल्ह्यातील तिडंगी डाडेरा परिसरातील आज दुपारच्या सुमारास 4 ते 5च्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे व ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अचानक कोसळलेल्या पावसामुळे गावातील बहुतांश घरामध्ये पाणी शिरले असून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे या भागातील संत्री, मोसंबी, कापूस, तूर आणि भाजीपाला पिके पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. गावकऱ्यांनी तहसील कार्यालय कडमेश्वर येथे तोंडी अहवाल देत तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की प्रशासनाने या आपत्तीग्रस्त भागाचा तातडीने दौरा करून मदत कार्य सुरू करावे. हवामानातील अचानक होणारे बदल आणि अतिवृष्टीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट बनत आहे. नैसर्गिक आपत्तीसमोर शेतकरी पुन्हा एकदा हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. आता प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का? पंचनामे आणि नुकसान भरपाई प्रक्रिया कितपत वेगाने होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.